वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि पुण्यातील टेकडी टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात टेकडी इन्स्टिट्यूटचे इन्क्युबेशन सेंटर आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आले आहे। शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये WIT संकुलात इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त वैभव गांधी, विश्वस्त भूषण शहा, टेकडी टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ लवटे, अश्विन दाते, मनाली कुमठेकर, हेमांगी लवटे, महेश कुलकर्णी, प्राचार्य डॉक्टर विजय आठवले, डॉक्टर सचिन गेंगजे आदी उपस्थित होते। या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून सोलापुरातील तरुणांना जॉब उपलब्ध करून देणार असल्याचे टेकडी टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ लवटे यांनी यावेळी सांगितले। मी पार्थ लवटे, टेकडी टेक्नॉलॉजीज या कंपनीचा CEO। टेकडी टेक्नॉलॉजीज आता पुण्यामध्ये आणि बँगलोरमध्ये ऑपरेशनल आहे आणि आम्ही आता WITच्या पार्टनरशिपमध्ये सोलापूरमध्ये एक डेव्हलपमेंट सेंटर चालू केलेलं आहे। इथे आम्ही सोलापूरमधल्या मुलांना नोकऱ्या मिळाव्यात लोकली याच्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि आम्हाला WITने इथे खूप सहकार्य केलं आहे ते करण्यासाठी। हे करण्याचं मेन कारण असं आहे की आम्हाला खूप वर्ष दिसतं आहे की मुलं गावांमधनं शहरांमध्ये येतात आणि त्यांना पहिली 2-3 वर्ष खूप अवघड जातात की ज्याच्यामध्ये त्यांचा खर्च खूप मोठा असतो आणि पगार तेवढे मिळत नाहीत आणि त्यांना तेवढं फोकस करता येत नाही त्यांच्या कामावरती। सो हा प्रयत्न असा आहे की त्यांना ते जिथे आहेत तिथे नोकऱ्या मिळाव्यात आणि त्यातनं त्यांना घरनं पण सपोर्ट मिळावा, त्यांना त्यातनं सेव्हिंग्स जास्ती करता यावीत आणि त्या तिथल्या इकॉनॉमीजची डेव्हलपमेंट व्हावी। कारण आत्ता काय होतं की जेव्हा मुलं सोलापूरमधनं पुण्याकडे येतात, बँगलोरकडे येतात, तेव्हा ते तिथे येत आहेत आणि खर्च पण तिथे करत आहेत। ते जेव्हा होतं तेव्हा डेव्हलपमेंट त्या शहरांचीच होते आणि तिथे कंजेशन पण खूप व्हायला लागलेलं आहे। सो या सगळ्या याच्यातनं हे स्केलेबल नाही आहे, त्यामुळे हे फार गरजेचं आहे की Tier 2 Tier 3 सिटीजमध्ये सुद्धा सॉफ्टवेअर अपॉर्च्युनिटीज, डेव्हलपमेंट अपॉर्च्युनिटीज झाल्या पाहिजेत तयार आणि त्याच्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे। काय करणार आहोत नेमकं? सो इथे आत्ता आम्ही WITमध्ये एक इन्क्युबेशन सेंटर सेटअप केलेलं आहे। इथे आत्ता आम्ही इथल्या मुलांना आणि सोलापूरमधल्या कुठल्याही लोकांना इथे नोकऱ्या देतो आहे। आत्ता सुरुवात 8 लोकांच्या ऑफिसनी इथे झालेली आहे आणि हे ऑफिस आम्ही पुढच्या 2 वर्षात 10 पट वाढवायचा आमचा प्लॅन आहे। इथनं ही मुलं आमची जी काही ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यावरती काम करणार आहेत आणि आमची जी इंडियामधली आणि ग्लोबल प्रोजेक्ट्स आहेत ती डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमधली असतील, ओपन सोर्समधली असतील, US मधली असतील, युरोपमधली असतील, या सगळ्या टाईपचं काम त्यांना इथे दिलं जाईल। पुण्यातल्या आणि इथल्या ऑफिसमध्ये कामाच्या स्वरूपात काहीच फरक नाही आहे, त्याच प्रकारचं एक्सपोजर, त्याच प्रकारचं काम त्यांना इथे दिलं जाईल। फरक एवढाच आहे की त्यांना इथे येऊन लोकली त्यांच्या घराच्या जवळ ते येऊन काम करू शकतील, त्याच्यासाठी त्यांना स्थलांतरित व्हायची गरज नाही आहे। स्थानिक मुलांना ज्या पद्धतीने जॉब मिळेल असं सांगताय, जे आता ऑलरेडी पुण्यात गेलेत किंवा बँगलोर, ते पण इथे येऊ शकतील का? ते पण इथे येऊ शकतात। ते झालं तर खूप चांगलं आहे। आम्ही सुरुवात तीच करत होतो, पण आमच्या लक्षात आलं की ते लगेच होणं तेवढं सोपं नाही आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्या आधी एक सेटअप करायला पाहिजे, त्यातनं सुरुवात व्हायला पाहिजे आणि ते फ्युचर खूप इंटरेस्टिंग होईल की जर का ही अपॉर्च्युनिटी आपल्याला एवढी मोठी करता आली की जी लोक स्थलांतरित झालीत त्यांना परत यावं असं वाटावं, त्या टाईपचं फ्युचर आपल्याला क्रिएट करण्यामध्ये डेफिनेटली इंटरेस्ट आहे आणि त्या टाईपची ग्रोथ इथनं होईल याच्याबद्दल मला नक्कीच विश्वास वाटतो। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापुर। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुले, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।